उणीव माणसाला कमीपणाची जाणीव करून देते, अपूर्णतेची जाणीव करून देते. आणि जेव्हा आपल्याला कोणीतरी कमी लेखतं तेव्हा आमचा अहम दुखावतो. आपण ज्यावेळेस या समाजाकडे माणूस म्हणून बघतो तेव्हा आमच्या मनात ज्या धारणा आहेत आम्हाला त्याच अपेक्षा सगळ्यांकडनं असतात. ॲडॅप्टेशन, अनुकूलन हे मनुष्याचा फार मोठा गुणधर्म आहे. तो ज्या भागामध्ये जातो त्या भागामध्ये अनुकूल होऊन जातो. आमच्यापेक्षा जर कोणी वेगळा असेल तो आम्हाला विचित्र वाटतो. तो विचित्र आहे किंवा नाही हा भाग वेगळा. विचित्र या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. एक ठरवलेलं चित्र आहे त्यापेक्षा वेगळा तो विचित्र. त्या चित्राच्या विरुद्ध काहीतरी त्याच्यामध्ये आहे. कंपनीवाला जसा आपला माल अट्रॅक्टिव्ह दिसावा म्हणून पॅकिंग करतो तशा प्रकारचं पॅकिंग आज माणसं सुद्धा करायला लागली. हे दुर्दैव नाही का? माणसाचं सौंदर्य त्याच्या स्वभावात आहे, त्याच्या आचरणात आहे, त्याच्या वागण्यामध्ये आहे. हे आम्ही विसरूनच गेलो. आम्ही माणसाचं सौंदर्य देखील त्याच्या चेहऱ्यावर बघायला लागलो. जे आमच्यासारखं आहे ते आम्हाला फार छान वाटतं किंवा आमच्या कल्पनेसारखं आहे ते आम्हाला छान वाटतं. जे आमच्या अनुभवात नाही ते आम्हाला विचित्र वाटतं. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जसं हाताची पाची बोटं सारखी नसतात. जर हा अंगठा जर म्हणलं या करंगीला तू तर विचित्रच आहे का? हे मधलं बोट जर म्हटलं या अंगठ्याला तुझं काय ढेमराच आहे रे, मी बघ कसा उंच सडसडीत मस्त. ह्यांचं वेगळेपण आहे म्हणून तुम्ही हाताने चांगली कामं करू शकता. विचार करा बरं, सगळी बोटं सारखी असती तर. की वेगळेपण जे आहे त्याच्यामध्ये सौंदर्य आहे, विविधतेमध्ये सौंदर्य आहे. प्रकृतीने या पृथ्वीतलावर आजपर्यंत 700 ते 800 करोड माणसं जन्माला घातली. पण असं म्हणता की फक्त 7 माणसांमध्ये एकमेकामध्ये थोडंफार साम्य आहे. बाकी जसंच तसा एकही मनुष्य नाही. थोडाफार दिसायला असेल नाकी डोळे परंतु स्वभावात वेगळा आहे, सवयींमध्ये वेगळा आहे. तुमच्यामध्ये काय वेगळं आहे आणि जे नको असायला पाहिजे याच्याविषयी आम्ही फार जागृत असतो की लोक नाव ठेवतात. आम्हाला ते वेगळं आहे म्हणून त्रास नाही होत, लोक नाव ठेवता म्हणून त्रास होतो. सामान्य जीवन जगत असताना आमची जे काही जगणं आहे, आमचं वागणं असेल, आमचं जगणं असेल, आमचं या बाबतीमध्ये तुमच्यामध्ये जर वेगळेपणा असेल तर तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही असं सद्गुरू म्हणता. ते म्हणता तुम्ही एकतर आनंदाने विचित्र राहा नाही तर दुःखाने विचित्र राहा. विचित्र तर तुम्हाला राहावंच लागणार आहे की तुम्ही वेगळे असणारच आहे. वेगळे असण्यामुळेच आनंद आहे. पण तुमचं वेगळं असणं हे आनंदाने आहे की दुःखाने हे जग नाही ठरवते, तुम्ही ठरवता. तुम्ही स्वतःच्या वेगळेपणाला आयकॉनिक बनवू शकता जर तुम्ही आनंदाने तेच वेगळेपण स्वीकारलेलं असेल तर. हे आपलं जे जीवन आहे त्याचं वेगळेपण आपण जपलं पाहिजे, त्याच्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट वेगळेपणा जपायचा अर्थ असा की जग त्याला वाईट म्हणते, ज्याला नावं ठेवते. तुम्ही पण नावं ठेवा किंवा ठेवू नका असा मुद्दा नाही आहे. ते वेगळेपण जर तुम्हाला आनंद देत असेल, कोणाच्या तरी उपयोगाला येत असेल तर ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. लोक काय करतील, हसतील की काय करतील याचा विचार आपण करायला नको. आपलं वेगळेपण जे आहे ते त्याच्यातून समाजाचं जगाचं कल्याण करणं याच्यासारखं सुंदर जीवन नाही. पण आपलं वेगळेपण जपणं आणि जगापेक्षा आपण स्वतःला वेगळं मानणं हे अहंकार आहे. ट्रेंडिंगच्या पाठीमागे जगाला पळायची सवय आहे. पण ट्रेंडिंगमध्ये कोण असतो? जो वेगळा असतो तोच असतो, लक्षात ठेवा. मग आम्हाला आमच्यातलं वेगळेपण का आनंद वाटत नाही? सद्गुरू असं सांगता आनंद महत्त्वाचा आहे, वेगळं असणं महत्त्वाचं नाही आहे. मग वेगळं असणं जे आहे त्याचं तुम्ही जर आनंदाने स्वीकारलं तर तुमचं वेगळं असणं सुद्धा जगाला मौल्यवान होऊन जातं. त्याच्या उलट तुम्ही जर जगाच्या धारणेप्रमाणे स्वतःला बदलायचा प्रयत्न केला तर एक दिवस तुम्ही खरंच विचित्र होऊन जा. आणि म्हणून या विकृतीपासून जर तुम्हाला बाजूला जायचं असेल तर तुमच्यात जे वेगळेपण आहे, तुम्ही जसे आहात, जसा स्वभाव आहे, जसं वागणं आहे, जशा आवडीनिवडी आहे हे जपा. आज आम्ही वेगळे आहोत तर ते वेगळेपणासाठी तुम्ही स्वतःला कधीही ब्लेम करू नका, स्वतःचा तिरस्कार करू नका. तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचं वेगळं असणंच तुम्हाला सुंदर बनवतं हे तुम्हाला कधी कळणार आहे? आपण एक लक्षात ठेवायचं की ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद प्राप्त होतो, ज्या गोष्टींनी तुमच्या आजूबाजूला आनंद पसरतो, ज्या गोष्टींनी आरोग्य पसरतं, ज्या गोष्टींनी समाधान पसरतं, शांती पसरते, अशी गोष्ट जीवनामध्ये आनंद देणारी असते. आणि म्हणून अशा गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं जीवन जगलं पाहिजे आणि तुमच्या जीवनाच्या वेगळेपणाकडे, तुमच्या स्वभावाकडे, तुमच्या वागण्याकडे, तुमच्या कामांकडे त्यातून जर आनंद निर्माण होत असेल, दुसऱ्याला आनंद मिळत असेल तर ते वेगळेपण तुम्ही जपलं पाहिजे. सर, माझा आजचा असा प्रश्न आहे की आज सर्वांना सगळ्यात मोठा रोग लागलेला आहे की क्या कहेंगे लोक, म्हणजे लोक जे काय बोलतात त्याच्यावरती आपण सगळ्यात जास्त अवलंबून असतो किंवा मग त्याचा आपल्यावरती खूप जास्त फरक पडतो. तर म्हणजे जीवन जगत असताना किती पण जर काय म्हटलं तर आपण ज्या समोरून येणारे कमेंट्स असतील किंवा मग जे आपल्या कानावरती पडणारे शब्द असतील त्याचा आपल्यावरती कुठे ना कुठे नकळतपणे परिणाम होतच असतो. तर ह्या सगळ्यांमधून जर बाहेर पडायचं असेल किंवा मग स्वतःच्या जीवनामध्ये आपले जे काही डिसिजन्स आहेत, आपल्याला जे योग्य डिसिजन वाटत आहे त्याच्यावरती ठाम राहून जर जीवन पुढे न्यायचं असेल
तर या दोघांची सांगड कशी घालावी आणि या सिच्युएशनला कसं हाताळलं पाहिजे आपण? माझे सर 2 प्रश्न आहे. पहिला तर प्रश्न असा आहे, की सद्गुरू असं सांगताय, की तुम्ही प्रत्येक जण वेगळा आहे आणि प्रत्येक जण विचित्र आहे. परंतु मग आज जग तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतंय. म्हणजे त्यांनी काहीतरी एक ह्या धारणा ठरवून ठेवलेल्या आहेत. तर मग त्यांच्या मनाप्रमाणे वागणं चुकीचं आहे का? जर आपण वेगळे आहे, आता जे वेगळं वागतायत काही लोकं, त्यातले काही लोकं सक्सेस होतात किंवा बऱ्यापैकी जे लोकं आहेत, ती वेगळी पडतात आणि त्यांना नावं ठेवतो आपण किंवा ते आपल्या दृष्टीने योग्य नाही आहेत. तर मग दुसऱ्यांचं ऐकणं योग्य आहे का नाही? आणि जर आपण ऊर्जा स्तरावरती जागृत झालो आणि सर्वच जण जर जागृत झाले, तर सर्वजण एकसारखेच होते. मग वेगळे पण राहणारच नाही. कारण जर आपण ऊर्जा स्तरावरती किंवा आनंदामध्ये असेल, तर ना कोणाला नुकसान करणारे, ना कोणाला स्वार्थ राहणारे, ना कोणी अहम असणारे कोणामध्ये. तर त्या स्तरावरती तर सगळेजण एकच राहतील. मग वेगळे पण राहणारच नाही. मित्र हो, एकदा काय झालं की सफरचंद आणि केळीमध्ये भांडण झालं आणि भांडण विकोपाला गेल्यानंतर माणसं एकमेकाचं उणिवा दाखवायला सुरुवात करतात, उणं दुणं काढतात, बरोबर आहे. मग ती माणसांच्या संगतीत राहून त्यांना पण ते गुण लागले. तर ते केळी जो आहे, ते केळी त्या सफरचंदाला म्हणे, अरे तुला पार कापून कुपून खातात रे, तुकडे तुकडे करून, मला बघ कसं सगट खातात लोक. तो सफरचंद चिडला आणि तो म्हणतो, अरे मला तर फक्त कापून खातात, तुला तर नागडं करून खातात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रत्येकामध्ये काहीतरी उणीव दुसऱ्याला दिसते आणि तो आपल्याला जाणीव करून देतो की तुमच्यात ही उणीव आहे. उणीव माणसाला कमीपणाची जाणीव करून देते, अपूर्णतेची जाणीव करून देते. आणि जेव्हा आपल्याला कोणीतरी कमी लेखतं तेव्हा आमचा अहम दुखवतं. आपण ज्यावेळेस या समाजाकडे माणूस म्हणून बघतो तेव्हा आमच्या मनात ज्या धारणा आहेत आम्हाला त्याच अपेक्षा सगळ्यांकडनं असतात. आम्ही ज्या गोष्टी ठरवलेल्या आहे की ह्या बरोबर आहे, ह्या चुकीचं आहे, त्या आम्ही स्वतः ठरवलेल्या नाही आहे. आम्ही ज्यांच्या सहवासामध्ये राहिलो त्यांनी आम्हाला शिकवलेले आहे किंवा आम्ही त्यांच्या सहवासात राहून त्या स्वीकारलेल्या आहे. समजा एखादा मुलगा जर मुस्लिम याच्यामध्ये वसाहतीमध्ये परिसरामध्ये राहत असेल तर त्याला मटण खाणं फार काही विचित्र वाटत नाही, उलट ते गरजेचं आहे असं वाटतं. आणि तोच जर एखादा ब्राह्मण वस्तीमध्ये राहत असेल तर त्याला मटण खाणं म्हणजे पाप आहे असं त्याच्या मनामध्ये तयार होईल. मग मटण खाणारा हा शाकाहारी माणसाला विचित्र वाटतो, काय विचित्र आहे काय का. आणि त्या मांसाहारी माणसाला हा शाकाहारी विचित्र वाटतो, काय नुसता झाडपाल्याचा पाला पाचोळा खातो जनावरासारखं. म्हणजे तुम्ही मटण खाल्ल्यावर सिंह होता का, असं काहीतरी म्हणण्यासारखं आहे. किंवा तुम्ही का चारा खाल्ला, भाजीपाला खाल्ला आणि हे खाल्लं म्हणजे तुम्ही शेळी होता, असं थोडी. तुम्ही माणूसच आहात, परंतु आम्ही माणूस आहोत हेच आम्ही विसरून जातो. ॲडॅप्टेशन, अनुकूलन हे मनुष्याचा फार मोठा गुणधर्म आहे. तो ज्या भागामध्ये जातो त्या भागामध्ये अनुकूल होऊन जातो. जर आपली इंडियन लोक जर अमेरिकेमध्ये गेली तर सुरुवातीला थोडीशी वेगळी दिसतात आणि बरेच दिवस राहिली, 2-4 वर्ष राहिली, 5-10 वर्ष राहिली की पुढच्या पिढीमधले पोरं त्यांचे सगळे फॉरेनरच तयार होतात. मग ओळखू येत नाही हे नेमकी इंडियन आहे का अमेरिकन आहे. आमच्यापेक्षा जर कोणी वेगळा असेल तो आम्हाला विचित्र वाटतो. तो विचित्र आहे किंवा नाही हा भाग वेगळा. समजा पूर्वीच्या काळामध्ये जर एखादी हिरो किंवा हिरोईन जर शोधायचा असेल तर सौंदर्याची व्याख्या काय होती, लांब सडक नाक, स्त्री असेल तर गोल चेहरा, पुरुष असेल तर उभा चेहरा, त्याची हिप्पीसारखी केस मस्त. तुम्ही एखादा टकला हिरो पाहिला का तो ना, हिरोईनला पातळ ओठ, सुंदरशी हानुवटी. हे जे सगळं वर्णन आहे हे वर्णन त्या काळच्या डायरेक्टरने किंवा फिल्म निर्मात्याने ठरवलं म्हणजे ती सौंदर्याची व्याख्या झाली. आत्ताच्या काळामध्ये ही सौंदर्याची व्याख्या कुठेतरी मागे पडली आणि आता अभिनयाला सौंदर्य समजलं जातं. तुमचा अभिनय किती सुंदर आहे आणि तो अभिनेता, अशा खऱ्या अर्थाने आपण त्या सत्यापर्यंत पोहोचतोय. तुम्हाला नाक तुमचं बसकं आहे म्हणून तुम्ही हिरो होऊ शकत नाही किंवा हिरोईन होऊ शकत नाही असं आताच्या काळामध्ये राहिलेलंच नाही. आम्ही अनेक सिरियल्स किंवा सिनेमे बघतो ज्यामध्ये लांब नाक बसकं नाक याला काही महत्वच नाहीये. मग महत्व कशाला आहे की तुमचा अभिनय कसा आहे. एखादा खेळाडू बुटका आहे की उंच आहे याला काही महत्वच नाही, तुझा परफॉर्मन्स खेळ कसा आहे. म्हणजे विचित्र या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. एक ठरवलेलं चित्र आहे त्यापेक्षा वेगळा तो विचित्र, त्या चित्राच्या विरुद्ध काहीतरी त्याच्यामध्ये आहे. प्रत्यक्ष सगळ्यांचे आराध्य साईबाबा कसे दिसत होते आता त्यांची मूर्ती तशीच आहे का,
याबद्दल कुठल्याही प्रकारचं तथ्य आपल्यासमोर नाही आहे. छत्रपतींचे देखील जे प्रतिमा किंवा फोटो किंवा आम्ही जे काही आज मूर्त्या बघतो त्याही जशाच्या तशाच असतील अशी खात्री पण आपण देऊ शकत नाही. ज्या कलाकाराने पहिल्यांदा ते चित्र बनवलं किंवा ज्या कलाकाराने पहिल्यांदा मूर्ती बनवली ते तसंच परंपरेने पुढे चालू आहे. मग जर एखाद्याने जर वेगळी मूर्ती जर बनवली, समजा आपल्याकडे सर्व देवांचे जे देवी देवतांचे फोटो आहे, कुणी पाहिले देव प्रत्यक्षामध्ये? पण ज्याला कल्पनेमध्ये जसं वाटलं तसं वर्णन त्यांनी त्याप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. आपण ज्या धारणा बनवलेल्या आहे की आपण ईश्वराला नेहमी तरुण दाखवतो, नेहमी तो चिरतरुण आहे, तो चिरंजीव आहे आणि म्हणून त्याला आपण तरुण दाखवतो. असं नाही आहे की त्यांना दाढीच येत नसेल. त्यांनी जर मानवी जन्म घेतलेला आहे तर त्यांना मानवाचे सगळे लक्षणं होतेच त्यांच्यामध्ये. त्यांचाही जन्म झाला, त्यांचाही ते वयोवृद्ध झाले, आपण कमी वर्ष जगले, जास्त वर्ष जगले असतील. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, विचित्र दिसणं याविषयी आपल्याकडे फार महत्व आहे. फेसबुकवर एकाचाही फेस ओरिजिनल नसतो. म्हणून गमतीने असं म्हणतात की आधार कार्डवर माणूस जसा दिसतो तेवढा वाईट बी नसतो आणि तो फेसबुकवर असतो तेवढा भारी पण नसतो. माणूस थोडा वेगळाच असतो. म्हणजे स्वतःचे चित्र जे आहे ती स्वतःची चित्र सुद्धा माणसं काय करता, भडक करून दाखवतो, एडिट करून टाकता. आजच्या काळामध्ये जेव्हा मुलगी किंवा मुलगा पाहायचा कार्यक्रम असतो तेव्हा अगोदर फोटो पाठवले जातात. तुम्हाला काय वाटतं ते ओरिजिनलच असतं? शेतकरी किंवा एखादा कंपनीवाला जसा आपला माल अट्रॅक्टिव्ह दिसावा म्हणून पॅकिंग करतो तशा प्रकारचं पॅकिंग आज माणसं सुद्धा करायला लागली. हे दुर्दैव नाही का? माणसाचं सौंदर्य त्याच्या स्वभावात आहे, त्याच्या आचरणात आहे, त्याच्या वागण्यामध्ये आहे. हे आम्ही विसरूनच गेलो. आम्ही माणसाचं सौंदर्य देखील त्याच्या चेहऱ्यावर बघायला लागलो आणि म्हणून आम्हाला चित्र विचित्र अशा प्रकारच्या गोष्टी, विचित्र म्हणजे विकृत, जे आमच्यासारखं आहे ते आम्हाला फार छान वाटतं किंवा आमच्या कल्पनेसारखं आहे ते आम्हाला छान वाटतं. जे आमच्या अनुभवात नाही ते आम्हाला विचित्र वाटतं. फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही जर 15-20 वर्षापूर्वी गेला असाल, तिकडे शेविंगची फॅशन आहे. इकडे जर दाढीवाला एखादा गेला इंडियन तर त्यांना तो कसा वाटतो, काय विचित्र आहे. आणि तिकडचा एखादा फॉरेनर आपल्याकडे जर आला तर आपल्याला काय वाटतो, अरे वेगळाच आहे ना. आता तुम्ही जर चांगलं ऑब्झर्वेशन केलं, सगळे फॉरेनर्स मस्तपैकी मिशा दाढी ठेवायला लागले. मग जनरली तुम्ही ऑब्झर्वेशन करा, खेळाडूंचा तुमचा जास्त संपर्क येतो, अभिनेत्यांचा संपर्क येतो. तुम्ही त्यांचे ते आधुनिक सिनेमे बघा किंवा त्यांचं आधुनिक तुम्ही व्यक्तिमत्व बघा. त्यांच्या राहणीमानामध्ये आता थोडंसं ईस्टर्न कल्चर यायला लागलं. वेस्टर्न कल्चरवाल्याने ईस्टर्न कल्चर पकडायला सुरुवात केली आता. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा. म्हणजे जे त्यांना पूर्वीच्या काळी विचित्र वाटत होतं त्याचाच ते आता आदर्श घ्यायला लागले. जगामध्ये भारताचं जे चित्र होतं ते विचित्र होतं, आता ते चित्र व्हायला लागलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आपल्याला कोणीतरी नाव ठेवतं, काय रे तुझं नाक असं, काय रे तुझं हे तुझे केस असे, सहज माणसं बोलता, तुझं कसं रे वागणं असं. आपल्या ज्या आवडीनिवडी आहे, समजा एखादा गावाकडचा पोरगा, गरीब घरातला संस्कारी कुटुंबामधला पोरगा जर शहरामध्ये गेला आणि त्याला बिडी सिगरेट दारू वगैरे काही माहिती नसेल, म्हणजे तो नोकरीला गेला आहे इतर त्याच्या कलिग्समध्ये. आता IT मध्ये जर तुम्ही गेलात तर हा खूप हुशार टॅलेंटेड शिकून वगैरे मस्तपैकी पण गावाकडचा, त्याच्यावर संस्कार सगळे गावाकडचे, घर सगळं वारकरी संप्रदायातलं आध्यात्मिक घर, गळ्यामध्ये माळ, ह्याच्या पण गळ्यामध्ये तुळशीची माळ. तिथं गेल्यावर बाकीच्या सगळ्या त्याच्या सहकाऱ्यांना तो विचित्र वाटतो. काय तुझं वय काय, काय ते माळ, हां तुला नॉनव्हेज चालत नाही, तू दारू पिणार नाही, तू काही उपयोगाचा नाही, तुझं आयुष्य काही उपयोगाचंच नाही आहे, तुझा जगून काही फायदा नाही, काय करणार तू एवढ्या पैशांचं. म्हणजे पैसे जास्त कमवल्यानंतर दारू पिणे, मटण खाणे, पार्ट्या करणे, रंगानाच करणे, ह्याला तुम्ही आयुष्याने आनंद म्हणत असाल तर ही तुम्ही विकृती तुमच्यात आहे, तुम्हाला ती समोरच्यात दिसते. समजा तुम्ही जर आदिवासींमध्ये गेलात, जे जंगलामध्ये आज मानवी वस्तीपासून सभ्यतेपासून लांब आहे, अजूनही कबिली करून राहतात, तर त्यांना माणूस विचित्र वाटतो. हा कोणता प्राणी आहे? जसा PK मध्ये तो वरून आला होता दुसऱ्या ग्रहावरून, पण दुर्दैवाने त्यांना माणूसच दाखवावा लागला, हा भाव वेगळा. त्यांनी एक कल्पना साकार केली की दुसऱ्या ग्रहावरून माणूस आला तर त्याला हे सगळं जग काय वाटतं, हे पृथ्वी त्याला विचित्र वाटते आणि एलियन आपल्याला विचित्र वाटतं. ते काय ते असं डोकं आणि काय ते डोळे असे, काय तो विचित्र दाखवल्याशिवाय एलियन कसा.
आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो, की ज्या वेळेस आपण एकमेकाकडे बघतो की आपल्याला एकमेकाला आपण काय कसे दिसतो, वेगळे दिसतो. ते वेगळे असल्यामुळे ते विचित्र. आपल्याला सवय लागलेली आहे, जो आपल्यासारखा आहे तोच आपला. आपल्या घरातून सवय लागली. आई वडिलांनी काय सांगितलं, तो आपला नाही, ती वस्तू आपली नाही आहे, ते घर आपलं नाही आहे, तो रस्ता आपला नाही आहे, तो देश आपला नाही आहे. त्या मुलामध्ये एक प्रकारची भिंत घातली जाते. दोन्ही बाजून त्याला असे त्या घोड्यासारखे झापडं बांधली जाता. तुला याच्या समोर दिसेल हेच फक्त चांगलं आहे, बाकी इकडचं आणि इकडचं वाईट आहे. हे विचित्र आहे. आणि म्हणून तो धारणास सुरुवात करतो की जे त्याला त्याच्या व्याख्येत बसतात तेच त्याला काय वाटतात, योग्य चित्र वाटतात, बाकी सगळे त्याला विचित्र वाटतात. एखाद्या कलाकाराला इंजिनियर विचित्र वाटतं आणि इंजिनियरला कलाकार विचित्र वाटतं. गणिताच्या प्राध्यापकाला मराठीचा प्राध्यापक बावळट आणि निर्बुद्ध वाटतो. आणि मराठीच्या प्राध्यापकाला विचारलं त्याला गणिताचा प्राध्यापक सायको वाटतो. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जसं हाताची 5 बोटं सारखी नसतात. जर हा अंगठा जर म्हणलं या करंगीला, तू तर विचित्रच आहे का. हे मधलं बोट जर म्हटलं या अंगठ्याला, तुझं काय ढेमराच आहे रे, मी बघ कसा उंच सरसरीत मस्त. ह्यांचं वेगळेपण आहे म्हणून तुम्ही हाताने चांगली कामं करू शकता. विचार करा बरं, सगळी बोटं सारखी असती तर तुम्ही आज ज्या सहजतेने त्या हाताचा वापर करताय तुम्ही करू शकला नसता. ते सगळे एकमेकाला काय करताय, ऍडजस्ट करताय. की वेगळेपण जे आहे त्याच्यामध्ये सौंदर्य आहे, विविधतेमध्ये सौंदर्य आहे. प्रकृतीने या पृथ्वीतलावर आजपर्यंत 700 ते 800 करोड माणसं जन्माला घातली, पण असं म्हणता की फक्त 7 माणसांमध्ये एकमेकामध्ये थोडंफार साम्य आहे, बाकी जसंच तसा एकही मनुष्य नाही. थोडाफार दिसायला असेल नाकी डोळे, परंतु स्वभावात वेगळा आहे, सवयींमध्ये वेगळा आहे. काही जण जेवण करताना आवाज करता, आवाज करणारा दुसऱ्याला काय विचित्र वाटतं. काय समजा माझ्यासारखं आहे, जेवण करताना हमखास मी माझ्या शर्टावर काहीतरी सांडवतो, म्हटलं तर खातोय तर सांडणारच आहे. असं थोडी आहे की फार मोठा काही गुन्हा केलाय. साबणाचा खर्च वाढला फक्त, किंवा समोरच्याला थोडंसं वेगळं दिसतं, तसे डिझाईनचे कपडे घालतोच आपण सगळे. थोडं आर्टिफिशियल डिझाईन घेऊया आपण. लोक तसे कपडे फाडून घालतात, आम्ही फाडत तर नाही कमीत कमी. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुमच्यामध्ये काय वेगळं आहे आणि जे नको असायला पाहिजे याच्याविषयी आम्ही फार काय असतो, फार जागृत असतो की लोक नाव ठेवतात. आम्हाला ते वेगळं आहे म्हणून त्रास नाही होत, लोक नाव ठेवता म्हणून त्रास होतो. सद्गुरू त्याचं उत्तर तुम्हाला देत आहे की या जीवनामध्ये जगाला तुम्ही विचित्र जर वाटले तर ठीक आहे हो, आता तुम्ही वेगळे आहात म्हणल्यावर विचित्र वाटणारच. आणि प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या नजरेमध्ये काय असतो, विचित्र असतो. बटाट्याला वांग बिलकुल आवडत नाही, त्याला काटे असतात, तो माझ्या जवळ येऊ नको, मला जखमा होतात. आणि वांग त्या बटाट्याला काय म्हणतं, अरे तुझ्या माझ्याशिवाय ते भाजी होत नाही, माझ्यामुळे तुला काय येते, चव येते, नाही तर वाताळा तू खातो कोण तुला. प्रत्येकाचं जे वेगळेपण आहे त्या वेगळेपणामुळे त्याला काय महत्व आहे. मला सांगा, जेव्हा आपण एखादं मशीन बनवतो, त्या मशीनमध्ये काही चाकं असतात, काही स्टिअरिंग असतं, काही वॉल असतात, काही मोटर्स असतात, काही रिंगा असतात, काही बेल्ट असतात. सगळे जे अवयव आहेत त्याचे वेगवेगळे आहे, आणि सगळे वेगवेगळे अवयव जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक सुंदर इंजिन तयार होतं, यंत्र तयार होतं. आज तुम्ही खाण्याचा पदार्थ पहा, एखादा बर्फी तयार करायची म्हटल्यावर कितीतरी प्रकारचे पदार्थ एकत्र करून त्याला सजवावं लागतं. आपण ह्या त्यांच्या वेगळ्या असण्याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्याचा आनंद लुटला पाहिजे. इथे म्हणजे सफेद रंगाचे सगळे फुलं आहेत. तुम्हाला काय वाटेल, आता या संसाराचा त्याग करून द्यावा, संन्यास घ्यावा, मला वैराग्याची भावना होऊ राहिली. लाल रंगाचे फुलं टाकले, वा वा वा, रोमॅन्टिक वातावरण तयार झालं, माझ्यामधलं प्रेम असं उमलायला लागलं. सगळी पिवळे फुलं ठेवले, मी थोडा सावध झालो. पिवळा रंग सावधतेची इशारा आहे. थोडंसं सजग व्हा, जागृत व्हा. म्हणजे हे जे वेगळेपण आहे फुलांचं, ते वेगळेपण त्याच्यामध्ये सौंदर्य हे लक्षात ठेवा. इथं जर वेगवेगळ्या प्रकारची फुलं जर असतील तर माणसाचं मन मोहून घेत.
कुठलाही हार केला, तर एकाच रंगाचा हार जर केला तरी त्याला खाली मध्यभागी जो गोंडा घालतात तो वेगळ्या रंगाचा करतात, मध्ये काहीतरी वेगळं हिरवं टाकतात काहीतरी. का बरं? ते वेगळेपणामध्ये त्याचं काय आहे? सौंदर्य आहे. ही सृष्टी काय सांगते? विविधतेमध्ये एकता. सद्गुरू असं म्हणतात की ही विविधता ही अशीच आहे आणि असलीच पाहिजे, पण ती तुम्हाला पसंत नाहीये, कारण प्रत्येकाचे तुमचे एक वेगळा धारणा आहे. आज मला सांगा, इथे सगळ्यांचा फेवरेट रंग एकच आहे का? काहींना कोणता रंग आवडतो? निळा, स्काय कलर फार आवडतो काहींना. काहींना लाल रंग आवडतो, काहींना सफेद आवडतो, काहींना मेहंदी कलर आवडतो, काहींना जांभळा आवडतो. आहे ना? इथं असे सगळे आहेत वेगवेगळे रंग आवडणारे. अजून काही रंग हिरवे असतील, पिवळे असतील, अनेक विविध प्रकारचे रंग आपल्याला आवडतात. जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा आपण ज्यावेळेस समोरच्या पार्टीला भेटायला जातो तेव्हा आपण त्याच प्रोफेशनमध्ये गेलं पाहिजे, कारण आपण व्यवसायासाठी तिथे जातोय, आपल्यासाठी नाही. तर आपल्याला त्या व्यवसायाचे जे इथिक्स आहे, ते प्रोफेशन आहे, ते पाळलं पाहिजे. म्हणून त्या वेल ड्रेसमध्येच गेलं पाहिजे. एखादा कीर्तनकार जीन्स पॅन्टमध्ये टी शर्टमध्ये आला तर तुम्ही कीर्तनाला बसाल का? हॅलो, कल्पना करा बरं, एक कीर्तनकार टी शर्ट आणि जीन्समध्ये असा रुबाबात आला, खाली बुटं बिटं मस्तपैकी टकाटक. सामान्य जीवन जगत असताना आमची जे काही जगणं आहे, आमचं वागणं असेल, आमचं जगणं असेल, आमचं कपडे असतील, आमचं आचरण असेल, आमच्या आवडीनिवडी असतील, खाणं पिणं असेल, या बाबतीमध्ये तुमच्यामध्ये जर वेगळेपणा असेल तर तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही, असं सद्गुरू म्हणता. ते म्हणता तुम्ही एकतर आनंदाने विचित्र राहा, नाही तर दुःखाने विचित्र राहा. विचित्र तर तुम्हाला राहावंच लागणार आहे. परमेश्वराने तुम्हाला युनिक बनवलेलं आहे. तुम्ही एकच सिंगल पीस आहे. हॅलो, तुमच्या आईवडिलांना देखील ठरवून सुद्धा दुसरा पीस तयार करता येणार नाही. सेम टू सेम. प्रकृतीने तशी संधी परवानगीच दिलेली नाहीये. का? प्रकृतीने प्रत्येकाचं वेगळेपण जपलेलं आहे. तुम्ही सेकंड यूजला गेले का कोड लगेच चेंज होतो. ह्या प्रकृतीकडे किती सुंदरता आहे पहा. तुम्ही कल्पना करा बरं, सगळीकडे जग सगळं पांढरच असतं तर तुम्ही जयपूरमध्ये जा, पिंक सिटीमध्ये, तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, आम्ही गेलो होतो, तर अशा प्रकारचा जे शहराचा एक भाग असा आहे की पूर्णपणे गुलाबी रंगात रंगवलेला आहे. पूर्ण म्हणजे सगळी इमारती, दुकानं, घरं, सगळं मार्केट, तिथल्या आजूबाजूचे गेट, त्याचा तटबंदी, सर्व काही गुलाबीच आहे. फक्त नावाच्या पाट्या तेवढे पांढरे आणि काळे आहे, बाकी सगळं गुलाबी, की जे सगळीकडे ते एकच रंग आहे. मग शोधणाऱ्याला आधार काय आहे? फक्त नाव आणि नंबर, नाही तर शोधणाऱ्याला आधार सापडणार नाही. बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता की तुम्ही वेगळे असणारच आहे. वेगळे असण्यामुळेच आनंद आहे. पण तुमचं वेगळं असणं हे आनंदाने आहे की दुःखाने? काय परमेश्वराने मला असा चेहरा दिला, परमेश्वराने मला असं शरीर दिलं, परमेश्वराने मला अशा प्रकारचं कुटुंब दिलं. काही माणसांना आपली ओळख सुद्धा सांगायला आवडत नाही, ते सांगत नाही घरच्याबद्दल. आपण समजा एखादी उणेपणाची गोष्ट असेल तर आपण सांगत नाही. तुमच्यापैकी कोणी असं आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींची किंवा आपल्या परिवारातली एखादी अशी उणीव असलेली गोष्ट आहे, त्रुटी असलेली गोष्ट आहे, बदनाम झालेली गोष्ट आहे, ती कोणाला सांगतो का? नाही. का सांगत नाही? कारण आम्हाला विचित्र बनायचं नाही. आम्ही ज्यावेळेस लगेच आमचा संबंध काय करतो? तोडून टाकतो. नाही नाही, त्यांची आमची काही ओळख नाही. आपण तुम्ही ऐकलं असेल, काही आत्ताच्या काळामध्ये फार अवघड आहे, परंतु एकदा एका उच्च अधिकाऱ्याकडे त्याचा गावाकडून त्याचे वडील आले. धोतर, ते सगळे मळकटलेले कपडे, शेताकडे काम करण्याचे तसेच प्रकारे ते आले. ते ह्याच्याकरता आले की अनेक पत्र पाठवून आणि अनेकदा निरोप पाठवून मुलगा गावाकडे आला नाही. त्याच्या आईचा मृत्यू झाला, तिचे सगळे विधी झाले, पण मुलगा काही आला नाही. अधिकारी होता मोठा, म्हणून तो त्याला सांगायला आला की बाबा तुझी आई आता जगात नाही आहे. त्याला वाटलं एवढ्या व्यापामध्ये विसरला असेल, बाप असतो. ज्यावेळेस तो त्याच्याकडे आला, त्याच्या गेटवरती त्या वॉचमनने त्याला अडवलं. योगायोगाने तो तिकडून येत होता आणि त्याच्याबरोबर काही त्याचे अधिकारी होते, लोक होते, त्याची पत्नीही सोबत होती.
त्यांनी लग्न केलं, काय केलं हे पण घरच्यांना माहीत नाही. ज्यावेळेस गेटवर आला तर वडील पुढे गेले आणि हाक मारायला लागले. आता वडील कसे हाक मारणार? ते समजदार होते, त्यांनी जरा आदराने हाक मारली. भाऊ म्हणायचं त्याला, भाऊ म्हणून हाक मारली. त्यांनी वॉचमन काही इशारा केला, त्या म्हाताऱ्याला बाजूला न्या. वॉचमननी त्याला धरलं हाताला आणि बाजूला ओढलं आणि हे पुढे गेले. तर त्याच्या मित्रांनी विचारलं, बायकोनी विचारलं, कोण आहे हे? तो म्हणे आमच्या शेतावरचा सालगडी आहे. हे त्यांनी काय सांगितलं असेल? त्याला असं वाटलं की मी एवढा स्टँडर्ड, एवढा हायफाय आणि माझा बाप एवढा असा धोत्रामध्ये एवढा मळकटलेल्या कपड्यामध्ये कसा असू शकतो? तुम्ही ऐकलं असेल पाठीमागच्या वेळेस एक व्यक्ती एका मॉलमध्ये गेला, शेतकरी एकदम साधा गरीब, आणि त्याला तिथं प्रवेश नाकारला. तर किती वादळ उठलं होतं. त्या मॉलवाल्यांना त्याची माफी मागावी लागली. बरोबर आहे. तुम्ही लोक वेगळे राहता म्हणून त्यांचा तुम्ही अपमान करू शकत नाही. हे झाले सामाजिक नीती. परंतु तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही ह्या गोष्टी कशा घेता? त्याबद्दल सद्गुरू म्हणता की तुम्ही वेगळे आहात हे तुम्ही विचित्रपणे घेता, आनंदाने घेता की दुःखाने घेता, हे तुमच्यावर निवड आहे, तुमची निवड आहे. हे जग नाही ठरवते, तुम्ही ठरवता. तुम्ही स्वतःच्या वेगळेपणाला आयकॉनिक बनवू शकता जर तुम्ही आनंदाने तेच वेगळेपण स्वीकारलेलं असेल तर. तुम्ही स्वतःचं वेगळेपण जे असेल, जे प्राकृतिक आहे, शरीर असेल, तुमचं स्वभाव असेल, तुमच्या सवयी असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं वेगळेपण जे आहे ते जपलं पाहिजे आणि ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वीकारता ना तेव्हा जग पण स्वीकारतं. जेव्हा तुम्हीच त्याचा तिरस्कार करता ना, तुम्हाला तुमच्याच नजरेत तुम्ही स्वतःला कमी लेखता, तेव्हा जग पण तुम्हाला कमी लेखतं. पूर्वीच्या काळी सर्व राजघराण्यांमध्ये आपल्या मुलांना आदराने आहो जावो घालण्याची पद्धत होती. आता आम्ही आमच्या पोरांना कशा हाका मारतो, हे बाळ्या. आपणच जर आपल्या उडीवा आणि त्याला जर हिनवायला सुरुवात केली तर जग मात्र काही संधी सोडत नाही. मग ते तुमच्या एक पाऊल पुढे जातं. बरोबर आहे. आणि म्हणून हे आपलं जे जीवन आहे त्याचं वेगळेपण आपण जपलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, वेगळेपणा जपायचा अर्थ असा की जग त्याला वाईट म्हणते, ज्याला नावं ठेवते. तुम्ही पण नावं ठेवा किंवा ठेवू नका असा मुद्दा नाही आहे. ते वेगळेपण जर तुम्हाला आनंद देत असेल, कोणाच्या तरी उपयोगाला येत असेल तर ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला कळतंय हे चित्र सुंदर आहे तर ते जपलं पाहिजे. तुम्हाला कळतंय हे सत्य आहे, हे सुंदर आहे, हे समृद्ध करणार आहे, हे मला शांती देणार आहे, तर ते जपलं पाहिजे. जग त्याला नाव ठेवते म्हणून ते चुकीचं ठरवायचं कारण नाही. बरोबर आहे. आपण अशा अनेक गोष्टी तुमच्या चांगल्या आहे पण तुम्ही झाकून ठेवता का? लोक काय म्हणतील. बरोबर आहे. बरेच जणांना गाता येतं, गायन करता येतं, पण आपण कुठे समाजासमोर गात नाही. मग तुमचा एवढा सुंदर आवाज परमेश्वराने तुम्हाला दिला, तुम्ही तो कुठे वापरतच नाहीये. कोणाला त्याचं चित्त, कोणाचं अंतःकरण तुम्ही समाधानी करत नाहीये. म्हणजे तुम्ही विचित्र दिसण्याच्या किंवा विचित्र वाटण्याच्या भीतीने तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती सुद्धा काय करता, दाबून टाकता. आणि अशा प्रकारे माणसं जगणं विसरून जातात. लोक काय करतील, हसतील की काय करतील याचा विचार आपण करायला नको. राहिला प्रश्न की सगळे जर अशा प्रकारे जर आनंदी झाले आणि वेगवेगळेपणामध्ये सगळे समजा, सद्गुरू म्हणताय की सगळ्यांनी सारखं व्हा. सद्गुरू सारखं व्हा असं म्हणतच नाहीये. ते मग उलट म्हणतात तुम्ही वेगळे आहात ना त्याच्यामध्ये आनंदी व्हा असं म्हणताय. तुमच्या वेगळेपणामध्ये तुम्ही आनंदी व्हा. तुम्ही गोरे आहात, काळे आहात, म्हणजे तुम्ही उंच आहात, बुटके आहात, तुम्ही लुकळे आहात, पातळ आहात, जाड आहात, काही फरक नाही. तुम्ही स्वतः आनंदी आणि निरोगी आहेत का? हा, तुम्ही निरोगी असलं पाहिजे, हे मात्र मॅन्डेटरी आहे. तुम्ही आनंदी असलं पाहिजे. तुम्ही सर्वांना आनंदित करणारं असलं पाहिजे. एखादा व्यक्ती स्वतः आनंदी आहे आणि त्याच्या आजूबाजूचे अख्खे दुःखी आहे, तर तो आनंदी आहे काय वेडा आहे? तुमचं वेळ हे जर तुम्हाला आनंद वाटत असेल तर तो थोडासा संशोधनाचा भाग आहे. तुम्हाला जरा उपचारांची गरज आहे. बरोबर आहे. लक्ष येते का तुमच्या? याच्यामध्ये गोंधळ होईल. मी माझं वेगळेपण सांभाळतोय म्हणजे अहंकार पण वाढेल. अहंकार हे वेगळेपण नाही आहे. अहंकार म्हणजे वेगळं पडणं आहे, लक्षात ठेवा.
वेगळेपण असणं आणि वेगळं पडणं ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तुम्ही स्वतःला वेगळं मानता आणि तुम्ही वेगळे आहात ह्याच्यामध्ये फरक आहे. टोमॅटोमध्ये आणि बटाट्यामध्ये फरक आहे, वेगळे आहेत ते. म्हणून काय बटाट्याने टोमॅटोला बाजूला हुसकून द्यायचं आणि स्वतःच माझ्यासाठी ताकद आहे का तुझ्याकडे, याला अहंकार म्हणतात. तू काय पचपचित आहे, तुला कापलं तर अख्खं पाणी पाणी करून टाकतो, तू डाग पाडतो. माझं बघ, सर्वात महत्वाची गोष्ट काय, तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमे ना. बटाट्याचं आणि टमाट्याचं तसंच आहे ना, त्याशिवाय पावभाजी होते का? सगळ्या ठिकाणी दोघांना एकत्रच कुस करतात. ही प्रकृती अशीच आहे. वेगळेपणामध्येच आनंद आहे. दोघं जर बटाटे असते तर ती मजा आली नसती. कळतंय तुम्हाला? म्हणजे आपलं वेगळेपण जे आहे ते त्याच्यातून समाजाचं जगाचं कल्याण करणं याच्यासारखं सुंदर जीवन नाही. पण आपलं वेगळेपण जपणं आणि जगापेक्षा आपण स्वतःला वेगळं मानणं हे अहंकार आहे. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणतात की सगळं जग तर सारखं होऊ शकत नाही, ते कधी प्रकृतीने होणार पण नाही. आणि तुम्ही जी कल्पना करता, काही लोकांना अशी भीती वाटते की बाबा हे जर अशा प्रकारची प्रवचनं कीर्तनं जर जास्त वाढली तर सगळे सज्जन होतील. जसं आपल्याला वाटतं या शेतीवैदिक जर खूप प्रचार झाला तर सगळे लोक अशी वैदिक शेती करायला लागतील, तर मग या जगामध्ये काही रोगच नाही राहणार. म्हणजे दवाखाने, हे कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन्स हे कशी चालतील बरं? त्याची चिंता तुम्ही करू नका. रामकृष्ण ही आले गेले, त्याहुनी जग का ओसची पडिले. या जगात सगळे आले सगळे गेले, पण जगाचं संतुलन स्थिर आहे. हे जग असंच राहणार आहे. या जगामध्ये वाईट शक्ती आणि चांगल्या शक्ती यांचं संतुलन सतत होत राहणार आहे. हे संतुलनावरच चाललेलं आहे जग सगळं. तुमच्या समस्या आहे की तुम्हाला काही वाईट वाटतं आणि काही चांगलं वाटतं. मुळात वाईट काही नाहीच आहे या जगामध्ये. रावण ही वाईट नव्हताच. तो ईश्वर कशामध्ये शोधत होता? वासनेमध्ये शोधत होता. तो ईश्वर अहंकारामध्ये शोधत होता. त्याला असं वाटायचं अहंकार हाच ईश्वर आहे, वासना हीच ईश्वर आहे. प्रभू रामचंद्राने त्याला हे दाखवून दिलं की ईश्वर ही शक्ती आनंद आहे, ईश्वर ही शक्ती सत्य आहे, ईश्वर ही शक्ती अहिंसा आहे, ईश्वर ही शक्ती संरक्षण आहे, विनाश नाहीये, निर्मिती आहे. बरोबर आहे. म्हणून काही माणसं भरकटतात, बरोबर आहे की नाही, आणि काही माणसं योग्य दिशेने जातात. हे जग ही प्रवास आहे. जग हे कुठल्या ठिकाण नाही आहे. हे जीवन जे आहे ना, हे ठिकाण नाही आहे कुठलं काही ह्या ठिकाणी पोहोचले का झालं जीवन संपलं असं नाहीये. जीवन हा एक काय आहे? प्रवास आहे. तुम्ही रिटायर झालात तुमच्या कामातून, तुमच्या जीवनामधून, पण जीवन तुम्हाला रिटायर करत नाही, लक्षात ठेवा. जबाबदाऱ्यांमधील बदल याला तुम्ही जर निवृत्ती म्हणत असाल, रिटायरमेंट, निवृत्तीचा शब्द असा आहे की सगळ्या वृत्तींमधून तुम्ही काय झाले पाहिजे? निवांत झाले पाहिजे. याचा तुम्ही कर्म सोडले पाहिजे असं नाही. का? तुम्ही ते सोडू पण नाही शकत. जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे, कर्म, श्वास हेच कर्म आहे. तुमचे कर्म मॅन्डेटरी, ते होणार. तुम्ही जिवंत आहे म्हणल्यावर कर्म होतच राहणार. फक्त निवृत्तीचा असा अर्थ आहे की कर्म इथून पुढे वृत्तीसाठी करायचं नाही, ते होऊ देच. कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. मग हे जे जीवनाचा वेगळा अर्थ आहे हा तुम्हाला कधी कळेल? ज्यावेळेस तुम्ही त्याचं विविधता काय कराल, जगाल. जर तुम्ही ज्या जीवनाच्या अवस्थेमध्ये आहात, ज्या वातावरणामध्ये आहात, तसं जीवन तुम्ही अनुभवा, त्याच्यामध्ये रस घ्या, त्याच्यामध्ये स्वतःला उतरवा आणि वेगळा अनुभव यायला का वेगळ्या याच्यामध्ये उतरा. पण आपण काय करतो की जे मागे आपली सवय आहे, वृत्ती आहे, ती सोडत नाही. साहेब रिटायर झाले का साहेबीपणा सोडत नाही. साहेबांना रिटायर केलं जातं पण साहेबीपणाला रिटायर पण नाही. तो रिटायर झाला पाहिजे. तो साहेबीपणा आहे तो रिटायर झाला पाहिजे. तुमची वृत्ती निघाली पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून सद्गुरूंनाही सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस जीवनामध्ये आनंदी राहण्याची निवड करतो, फार सोपी गोष्ट. काय निवड करायची आहे? असं बनण्याची निवड करण्याची काही गरज नाही. असं बना, तसं बना, बरोबर आहे ना? सर्वात सुंदर या जगामध्ये उदाहरण आहे मायकेल जॅक्सनचं. याच्यासारखं दुसरं उदाहरण नाही. 10-12 डॉक्टर सारखे दिमतीला असायचे.
किती प्लास्टिक सर्जरी केल्या त्यांनी. त्याचं पाण्याचा थेंबन थेंबन अन्नाचा कणनिकण तपासला जायचा. त्याचा दिवसाचा खर्च लाखो रुपये होता. एकदम साधारण आणि एकदम सावळा दिसणारा त्याने प्लास्टिक सर्जरी करून पूर्णपणे स्वतःला काय केलं होतं, बदलून टाकलं होतं. खरं तर तो जो बदलून त्याने स्वतःचा चेहरा बनवला होता स्त्रीसारखा, तोच विचित्र दिसत होता. आपलं जग म्हणून आपण त्याच्याकडे असंच बघणार. पण तो जेव्हा मुंबईला आला तेव्हा त्याचा विचित्रपणा बघण्यासाठी तिथं अगदी चेंगराचिंगरी होण्याची वेळ आली होती. एवढी भयंकर गर्दी होती. त्याचे तिकीट तर असे फू फू म्हणता ओढून गेले सगळे तिकीट. सांगण्याचं तात्पर्य काय, ट्रेंडिंगच्या पाठीमागे जगाला पळायची सवय आहे. पण ट्रेंडिंगमध्ये कोण असतो, जो वेगळा असतो तोच असतो. लक्षात ठेवा, जो विचित्र असतो तोच ट्रेंडिंगमध्ये असतो. मग आम्हाला आमच्यातलं वेगळेपण का आनंद वाटत नाही? कारण आम्ही स्वतःला कधी महत्व, तो का बरं एवढा मोठा झाला, कारण त्या स्वतःला खूप महत्व दिलं. आणि एवढं महत्व दिलं की मला वाटतं 52व्या वर्षीच गेला होता, 50च्या आसपास गेला. त्याच्याकडे व्यवस्था अशी होती की लाखो करोडो रुपये तो फक्त आपल्या दैनंदिन जीवनासाठी, आरोग्यासाठी घालवायचा. त्याचा दिवसातून 4 वेळा चेकअप व्हायचं. त्याच्याकडे पाहिल्यावर तो पृथ्वीवरचा तर वाटतच नव्हता. तुम्ही स्वतःला जगासाठी शोपीस बनवायचंय की एक सुंदर जीवन जगायचंय, ही तुमची निवड आहे. जगाने मला फॉलो करावं म्हणून मी काही पण करेल. सद्गुरू असं सांगता, आनंद महत्वाचा आहे, वेगळं असणं महत्वाचं नाहीये. मग वेगळं असणं जे आहे ते जर तुम्ही जर आनंदाने स्वीकारलं तर तुमचं वेगळं असणं सुद्धा जगाला मौल्यवान होऊन जातं. त्याच्या उलट तुम्ही जर जगाच्या धारणेप्रमाणे स्वतःला बदलायचा प्रयत्न केला तर एक दिवस तुम्ही खरंच विचित्र होऊन जा, खरोखर विकृत होऊन जा. विचित्र म्हणण्यापेक्षा विकृत होऊन जाल. आणि म्हणून या विकृतीपासून जर तुम्हाला बाजूला जायचं असेल तर तुमच्यात जे वेगळेपण आहे, तुम्ही जसे आहात, जसा स्वभाव आहे, जसं वागणं आहे, जशा आवडीनिवडी आहे, हे जपा. हा, एक काळजी घ्या, त्यांनी कोणावर अन्याय होता कामा नये, त्यांनी कोणाला दुखवता कामा नये. तुमच्या ते वेगळं असण्याने तुमचा अहंकार वाढता कामा नये. तुमच्याकडे एकतर अहंकार असेल नाही तर आनंद असेल, दोन्ही एकाच वेळेस असू शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर अहंकार असेल तर आनंद असूच शकत नाही. जर आनंद आहे तर अहंकाराची काय गरज आहे? मला सांगा, काय कमी होतं रावणाकडे? काय कमी होतं? कुबेर सेवेला होता. शनी तो तुमच्या राशीला लागलेला आहे, तो पायाखाली होता. सगळे देव, इंद्रासहित सगळे देव बंदीखान्यात टाकलेले होते. आणि या जगात संपत्तीने एवढी संपत्ती त्याच्याकडे होती, सोन्याची लंका होती. आता सकाळी मी बघितलं, दुबईचा जो बादशाह आहे, राजा आहे मोहम्मद, त्याचा मुलगा काय फाजा काहीतरी त्याचं नाव आहे, त्याच्याकडं 70 कोटीच्या 10-12 कार्स आहेत. तुम्ही विचार करत असाल की बाबा 2-3 कोटीपर्यंत किंमत आम्ही ऐकली होती, ही 70 कोटी काय असतं बा? घड्याळ आहे. घड्याळ तुम्ही फार तर महागडं म्हटलं तर रोलेक्सचं वगैरे घेतलं तर 1-1.5 लाखाला. 25 लाखाचं घड्याळमध्ये काय असेल बरं? काय नाही, फक्त सोन्याचे असतं सगळं. ते काटे कुटे सगळं काय, काटे कुटेच असतात त्याच्यामध्ये, दुसरं काय असतं? ते सोन्याचे, बाकीचे स्टीलचे राहतात, त्याचे सोन्याचे, बस एवढाच फरक आहे. तशी कारची प्लेट सोन्याची, सीट सोन्याची. सोन्याच्या गाडीचा जर ऍक्सिडेंट झाला तर सोन्याची वीट तयार होईल, आहे की नाही? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की कशाचं काय बनवावं आणि कशापासून बनवावं याचं पण भान राहत नाही पैसा असल्यावर. त्याच्याकडे 7,000 करोड रुपयाचा महाल आहे की तुम्ही स्वतःला वेगळं काय करता, दाखवण्याचा प्रयत्न करता. पण त्यांनी तुमचं जीवन होतं का सुंदर, समृद्ध होतं का? आहे का त्यांचं जीवन समृद्ध? सर्वात महत्वाचं काय आहे? आनंद. तुम्ही अहंकार दाखवताय, माझ्याकडे एवढं आहे, मग अहंकार आहे. मग हे जरा समृद्ध संपत्तीच्या बाबतीमध्ये काही लोकांकडे कला असते, काही लोकांकडे ज्ञान असतं, काही लोकांकडे चेहऱ्याचं एक रूप असतं. मग तो प्रत्येक जण त्या गोष्टीचा काय करतो? अहंकार, ते वेगळं असण्याचा अहंकार करतो आणि त्याला आनंद मिळू शकत नाही. म्हणून सद्गुरूंना सांगायचंय, सगळ्यात शेवटी लोक काय म्हणता किंवा काय नाही ह्याच्यापेक्षाही तुमचा आनंद महत्वाचा आहे. आणि तुम्ही आनंदी जर असाल तर तुमच्या आजूबाजूला माणसं काय होतील? गोळा होतील ना.
तुमच्या आजूबाजूला माणसं जर जवळ गोळा होत असतील तर 100% तुमच्याकडे काहीतरी आनंद आहे. पण तुमच्या जवळ लोक जर लांब पळत असतील, तुम्ही आनंदाच्या नावाखाली वेगळं काहीतरी गोळा करून ठेवलेलं, स्वतःची काहीतरी फसगत आहे तुमची, बरोबर आहे. म्हणून आज आम्ही वेगळे आहोत, तर ते वेगळेपणासाठी तुम्ही स्वतःला कधीही ब्लेम करू नका, स्वतःचा तिरस्कार करू नका. तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचं वेगळं असणंच तुम्हाला सुंदर बनवतं, हे तुम्हाला कधी कळणार आहे? जर कोणाला कळत नसेल तर त्याचं अज्ञान आहे. जग ज्याच्या मागे पळतो ते चांगलंच असतं असं काही नाही, बरोबर आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं की ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद प्राप्त होतो, ज्या गोष्टींनी तुमच्या आजूबाजूला आनंद पसरतो, ज्या गोष्टींनी आरोग्य पसरतं, ज्या गोष्टींनी समाधान पसरतं, शांती पसरते, अशी गोष्ट जीवनामध्ये आनंद देणारी असते. आणि म्हणून अशा गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं जीवन जगलं पाहिजे आणि तुमच्या जीवनाच्या वेगळेपणाकडे, तुमच्या स्वभावाकडे, तुमच्या वागण्याकडे, तुमच्या कामांकडे, त्यातून जर आनंद निर्माण होत असेल, दुसऱ्याला आनंद मिळत असेल तर ते वेगळेपण तुम्ही जपलं पाहिजे. धन्यवाद.